नमस्कार, मी सुजाता भस्मे एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझा जर चॅनल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे जे नवीन व्हिडिओ मी टाकीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. लास्ट लेक्चरला आपण जनरल अँड रिलेव्हंट एन्व्हायरमेंटचे थोडेफार पार्ट्स बघत होतो. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल सेक्टर्स बघत होतो. त्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला मार्केट एन्व्हायरमेंट बघितलेलं होतं. त्याचबरोबर आपण त्याच्यानंतर सेकंड पॉईंट टेक्निकल एन्व्हायरमेंट याचा सुद्धा स्टडी केलेला होता. त्याचबरोबर आपण सप्लायर्स एन्व्हायरमेंट याचा पण स्टडी केलेला होता आणि इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट याचाही स्टडी केलेला होता. आज आपण पुढचे पॉईंट्स बघा. पुढचा पॉईंट आहे रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट. इट कन्सिस्ट ऑफ ॲक्ट्स, लॉज, रूल्स अँड रेग्युलेशन्स, statutes and ordinances and directives, mandates and prepared and issued by government and other constitutional authorities for the regulation, control and monitoring appropriate functioning and development of business and industry. It includes the following important factors and influences. आता आपण जे बघतो रेग्युलेटरी फ्रेमवर्कमध्ये कशाचा समावेश होतो? रेग्युलेटरीचा अर्थ होतो की कायदेशीर घटकांमध्ये सुद्धा काय होत असतं तर सातत्यानं बदल हे घडत असतात आणि त्याचा सुद्धा परिणाम आपल्या बिझनेसवरती होत असतो. याच्यावरती कुठल्याही प्रकारे आपल्याला कंट्रोल ठेवता येत नाही. जे आपण आता सगळे जे घटक बघतोय ते सगळे एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये येतात आणि यावरती कुठल्याही प्रकारे कुठल्याही एंटरप्राइजेसचा कुठल्याही मॅनेजमेंटचा कंट्रोल असू शकत नाही, कारण हे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट असतात. इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये जे घटक इन्क्लूड होतात त्याच्यावरती कंट्रोलिंग करता येतं, त्याचं योग्य प्रकारे प्लॅनिंग करता येतं, पण इथं कुठल्याही प्रकारे एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये असणाऱ्या घटकांवरती कंट्रोलिंग करता येत नाही. रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट म्हणजे काय तर कायदेशीररित्या जे एन्व्हायरमेंट येतं किंवा कायद्यांमध्ये जे बदल होत असतात, पॉलिसीजमध्ये धोरणांमध्ये बदल होत असतात, गव्हर्नमेंट हे सगळे बदल करत असते, कंट्रोलिंग असेल, मॉनिटरिंग असेल, याच्यामध्ये जे बदल केले जात असतात तर त्याचा समावेश हा कशामध्ये केला जातो? रेग्युलेटरी एन्व्हायरमेंटमध्ये केला जातो. आता त्यामध्ये आणखीन कुठले कुठले घटक येतात? द कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क. गव्हर्नमेंटने जे काही रूल्स, जे काही नवीन लॉ तयार केलेले असेल, जसं की वॅटचा कायदा होता, आता GSTचा कायदा आला, किंवा आणखीन काही इम्पोर्ट एक्सपोर्ट संदर्भातले काही रूल्स असतील, काही कायदे असतील, काही इन्कम टॅक्सच्या संदर्भातले कायदे असतील, त्याचे सगळ्या प्रकारचे कायदे जे असतात त्याचा समावेश हा कशामध्ये केला जातो? त्याचा समावेश हा रेग्युलेटरी मध्ये फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, जे काही फंडामेंटल प्रत्येक व्यक्तीचा अधिकार हक्क असतात याचा सुद्धा समावेश याच्यामध्ये केला जातो. लेजिस्लेटिव्ह पॉवर्स ऑफ स्टेट्स अँड सेंट्रल गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना असणारे कायदेशीर अधिकार जे गव्हर्नमेंटने दिले आहेत त्याचा सुद्धा समावेश याच्यामध्ये केला जातो. गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड डिसिजन्स रिलेटेड टू लायसन्स, फायनान्सिंग ऑफ इंडस्ट्रीज, फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स, मोनोपॉलीज, फेअर ट्रेड पॉलिसीज एक्सेट्रा. गव्हर्नमेंट पॉलिसीज ज्या असतात म्हणजे सरकारी धोरणं, त्याचबरोबर त्यांचे असणारे निर्णय, त्याचबरोबर लायसन्सिंगच्या संदर्भात घेतलेला निर्णय किंवा जे काय आर्थिक बाबतीत घेतलेला निर्णय असेल किंवा फॉरेन परदेशी केली जाणारी गुंतवणूक असेल किंवा मोनोपॉलीज म्हणजे मक्तेदारी असेल किंवा ट्रेड पॉलिसीज, काही व्यापारी कायदे असतील, तर या संदर्भातले जे काय नियम असतील किंवा काय पॉलिसीज ठरवले असतील, धोरणं असतील गव्हर्नमेंटनं, तर त्याचा समावेश सुद्धा याच्यामध्ये केला जातो. त्याचबरोबर गव्हर्नमेंट पॉलिसी रिलेटिंग टू प्रोडक्ट प्राइस, फेअर प्राइसिंग, वेजेस अँड इंटरेस्ट, रेंट अँड टॅक्सेस. आता गव्हर्नमेंट काय करतं तर काही बाबतीत काही वस्तूंच्या किमती जास्त होऊ नयेत यासाठी त्याच्यावरती कंट्रोल ठेवतो. आता उदाहरणार्थ जर म्हणजे अत्यावश्यक गरजा असतात, उदाहरणार्थ आपल्याला रेग्युलेटरी LPG गॅस लागतो, सिलेंडर लागतो. आता हा जो आपण घरी सिलेंडर वापरतो त्याचा असणारा जो खर्च आहे, उत्पादन खर्च हा ॲक्च्युअल जास्त येतो, त्यातले निम्मा जो खर्च असेल तो गव्हर्नमेंट भरत असतो, निम्मा खर्च हा काय करत असतो तर कस्टमरकडून घेतला जातो. मग काही बाबतीत काही वस्तूंच्या किमती या जास्त महाग होऊ नयेत किंवा जीवनावश्यक वस्तू या सर्वांना मिळाव्यात यासाठी गव्हर्नमेंट काय करतं, अशा काही पॉलिसीज तयार करते की ज्याच्यामध्ये जी काही वस्तूची किंमत असेल त्याच्यावरती कंट्रोलिंग ठेवलं जातं. ती जी काही प्राइस गव्हर्नमेंट ठरवतं, त्याचबरोबर कुणाला किती वेजेस दिले जावेत, म्हणजे कामगारांच्या कुणाला आपण काम करून घेतो त्या किती वेजेस दिले जावेत, इंटरेस्ट किती दिला जावा, रेंट किती दिलं जावं, टॅक्स किती दिला जावा,
या संदर्भात गव्हर्नमेंटची काही धोरणं असतात की त्या धोरणांची अंमलबजावणी प्रत्येक एंटरप्राइजला करावी लागते. गव्हर्नमेंट पॉलिसी रिलेटिंग टू इंडस्ट्रियल पार्टिसिपेशन, स्मॉल स्केल इंडस्ट्री, पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर्स अंडरटेकिंग, cooperative undertakings, seek industrial units, dispersal and decentralization of industries, rural industrialization and development of backward areas. तुमच्या धोरणात कशा संदर्भातली? रिलेटिव्ह टू इंडस्ट्रियल पार्टिसिपेशन, जे काही सहभाग घेतला जातो त्यातला असणारं त्या संदर्भातली असणारी काही धोरणं. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणजे आपल्याला सांगतो तर लघु उद्योगाच्या संदर्भातली असणारी धोरणं. त्याचबरोबर प्रायव्हेट म्हणजे खाजगी उद्योग जे आहेत, खाजगी संस्था ज्या घेतल्या जातात त्याच्या संदर्भातले काही नियम. त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह अंडरटेकिंग म्हणजे सहकारी संस्थांच्या संदर्भातले काही धोरणं असतील. सिक इंडस्ट्रियल युनिट्स म्हणजे आपल्याला सांगतात आजारी उद्योग, जे उद्योग सातत्यानं तोट्यामध्ये चाललेले आहेत तर अशा उद्योगांना आजारी उद्योग म्हटलं जातं. त्या संदर्भातली गव्हर्नमेंटची काही धोरणं असतील. त्याचबरोबर सेंट्रलायझेशन, डिसेंट्रलायझेशन ऑफ द इंडस्ट्रीज म्हणजे एकाच ठिकाणी अधिकाराचं केंद्रीकरण न करता विकेंद्रीकरण करणं. त्याचबरोबर जे काही रुरल इंडस्ट्रियलायझेशन आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये केलं जाणारे औद्योगिकीकरण, त्यात असणारा विकास किंवा बॅकवर्ड एरिया जो आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे उद्योगधंद्यांचा विकास झालेला नाही तर अशा ठिकाणासंदर्भात असणारे गव्हर्नमेंटची काही धोरणं आहेत त्याचा सुद्धा समावेश याच्यामध्ये केला जातो. गव्हर्नमेंट पॉलिसी रिलेटिंग टू लेबर अँड कस्टमर, लेबर लॉज, एक्झिट पॉलिसी, कस्टमर प्रोटेक्शन ऍक्ट अँड रिड्रेसल मशिनरी, लिबरलायझेशन अँड प्रायव्हेटायझेशन, चाइल्ड अँड फिमेल लेबर, अँटी एक्सप्लॉयटेशन मेजर्स, प्रिव्हेन्शन ऑफ मोनोपॉलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस, याचा सुद्धा समावेश कशामध्ये केला. गव्हर्नमेंटच्या ज्या काही पॉलिसीज आहेत कस्टमरच्या संदर्भातल्या असतील, कामगारांच्या संदर्भातल्या असतील, त्याचबरोबर जे काही औद्योगिक कामगार आहेत त्यांच्याविषयीचा काय आहे. त्यानंतर एखाद्या व्यवसायाला जर व्यवसायातून बाहेर पडायचं असेल तर त्यासाठीच्या धोरणं आहेत. त्यानंतर ग्राहक चळवळ आपण म्हणतो, ग्राहक चळवळीचा जो कायदा आहे संदर्भातली माहिती, त्या संदर्भातचा समावेश गव्हर्नमेंट पॉलिसीचे किंवा गव्हर्नमेंटची धोरणं त्या संदर्भातली काय आहेत. त्याचबरोबर जागतिकीकरण असेल, खाजगीकरण असेल, त्याचबरोबर जे काही महिला कामगार असतील, त्याचबरोबर बालक कामगार 14 वर्षांच्या आतले जे कामगार, चाइल्ड कामगार असतील तर त्यांच्या संदर्भातले असणारे जे काही पॉलिसीज किंवा आहेत. त्याचबरोबर जे काही मक्तेदारी आहे किंवा जे काही व्यापारी कायदे आहेत जे करू नयेत, काही गोष्टींवरती रिस्ट्रिक्शन्स घातल्या जातात तर या संदर्भातले गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स आहेत त्याचा समावेश सगळ्या ह्याच्यामध्ये केला जातो. द रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट गव्हर्नमेंट्स perspectives, policies, decisions, and political and economic ideology. However, the industry and business organization also influence the regulatory environment by way of lobbying and campaigning. The community can develop pressure for enactment of laws and formulation of policies favorable to industry and business. रेग्युलेटरी एन्व्हायरमेंटचा परिणाम हा प्रत्येक व्यवसायावरती होतच राहतो. मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे असणारे पॉलिसीज, धोरणं असतील, त्यांचे असणारे निर्णय असतील, मग ते राजकीय स्वरूपाचे असतील किंवा इकॉनॉमिक आर्थिक स्वरूपाचे असतील, पण त्याचा बिझनेसवरती होतच राहतो. यासाठी जर सगळे इंडस्ट्रियल सेक्टर्समधले असणारी लोक जर एकत्र आली आणि त्यांनी जर काही त्याच्यावरती ॲक्शन घेतली किंवा लॉ किंवा कायद्यांसंदर्भातली जर काही ॲक्शन घेतली आणि आपल्या दृष्टिकोनातून जर त्यांनी ती कायदे जरा वळवून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. पण त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणार. काही पॉलिसीज गव्हर्नमेंटच्या या इंडस्ट्रीसाठी फेवरेबल असतात, काही अनफेवरेबल असू शकतात. नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय पॉलिटिकल एन्व्हायरमेंट. आता राजकीय जे काही घडामोडी होतात किंवा राजकीय जे काही वातावरण असतं त्याचा सुद्धा परिणाम काय होत असतो तर प्रत्येक बिझनेसवरती होत असतो. जसं की राजकीय क्षेत्रामध्ये ज्याची कुणाची सत्ता येईल त्याचे जे असणारी विचारसरणी असेल त्यानुसार काय होतात तर गव्हर्नमेंटच्या असणाऱ्या रूल्समध्ये बदल होत असतात किंवा राजकीय असणाऱ्या वातावरणामध्ये त्या पद्धतीनं बदल होत असतात. काहींचं राजकीय वातावरण कसं असतं की त्यांना औद्योगिकतेला ते जास्त महत्त्व देतात, काही खाजगीकरणाला महत्त्व देतात, काही सरकारी जे काही उद्योगधंदे असतात त्यांना म्हणजे सहकारी संस्थांना जास्त महत्त्व देतात. प्रत्येकाची असणारी विचारसरणी वेगवेगळी असल्यामुळं जी सत्ता किंवा जो पक्ष
सत्तेवरती येईल त्यांची असणारी जी काही विचारसरणी असेल त्या विचारसरणीनुसार ते काय करत असतात, पॉलिसीज या ठरवत असतात. त्यानुसार त्याचा सुद्धा परिणाम प्रत्येक बिझनेसवरती होत राहतो. मग याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की पॉलिटिकल एन्व्हायरमेंट हॅज अ फार रिचिंग अँड लॉंग लास्टिंग इफेक्ट ऑन बिझनेस. पॉलिटिकल एन्व्हायरमेंटचा खूप मोठा परिणाम आणि कायमस्वरूपी राहण्यासारखा अशा स्वरूपाचा किंवा खूप वर्ष आपल्यामध्ये राहील अशा पद्धतीचा परिणाम हा आपल्या बिझनेसवरती होत राहतो. द इम्पॉर्टंट फॅक्टर्स अँड इन्फ्लुएन्सिंग कॉन्स्टिट्युटिंग पॉलिटिकल एन्व्हायरमेंट आर एस फॉर. तर त्याच्यामध्ये काय काय येतं ते आपण वन बाय वन बघूया. द पॉलिटिकल सिस्टीम इन द कंट्री, दॅट इज डेमोक्रेसी, डिक्टेटरशिप, सोशलिझम एक्सेट्रा. इथे काय केलं जातं पॉलिटिकल सिस्टीममध्ये, जसं की कुठल्या प्रकारची सत्ता आपल्या इथं आहे म्हणजे देशामध्ये, जसं की लोकशाही पद्धतीनं राज्य चालवलं जातं का सामाजिक पद्धतीने, तर त्याचा समावेश कशामध्ये केला जातो, त्याचा परिणाम आपल्या बिझनेसवरती होत राहतो. एक्झिस्टन्स ऑफ पॉलिटिकल पार्टीज अँड देअर आयडिओलॉजीज. जे काही पॉलिटिकल पार्टीवरती आहेत त्यांचे विचार कसे आहेत त्याचा परिणाम होत असतो. पॉलिटिकल स्ट्रक्चर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम अँड स्ट्रगल फॉर पॉवर. पॉलिटिकल स्ट्रक्चर प्रकारचं आहे, त्याचबरोबर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम म्हणजे प्रशासकीय सत्ता कशा प्रकारे, आणि त्याचबरोबर राजकीय म्हणजे तुम्हाला स्ट्रगल कुठल्या पद्धतीनं केलं जातं त्याचा पॉलिटिकल एन्व्हायरमेंटमध्ये केला जातो. पॉलिटिकल स्टॅबिलिटी अँड मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर. जी काय राजकीय सत्ता ती किती कालावधीसाठी राहतीये, सत्तेवरती राहते. 5 वर्षांनी इलेक्शन होतं, पण चांगलं काम केलं तर तो राजकीय पक्ष सातत्यानं कंटिन्युअस पुढे सुद्धा राहू शकतो. जेवढी पॉलिटिकल स्टॅबिलिटी असेल तेवढे त्यांचे असणारे रूल्स व्यवस्थित राहतात, म्हणजे एकसारख्या स्वरूपाचे राहतात आणि त्याच्यामुळं बिझनेसला त्याचा फायदा होऊ शकतो. पण जर पॉलिटिकल स्टॅबिलिटी नसेल, सातत्यानं जर राजकीय पक्ष बदलत असतील, ध्येय धोरणं त्यांची बदलत असेल, साहजिकच पॉलिटिकल लोक बदलले किंवा राजकीय सत्ता बदलली की त्यांची विचारसरणी बदलते आणि त्याचा पूर्णपणे परिणाम बिझनेसवरती होत राहतो. सिंगल पार्टी गव्हर्नमेंट और कोलिशन गव्हर्नमेंट. एका पार्टीचं गव्हर्नमेंट आहे का सगळ्यांचं मिळून एकत्र गव्हर्नमेंट आहे त्याचा सुद्धा परिणाम होत असतो. पॉलिटिकल प्रोसेसेस लाईक इलेक्शन, फंडिंग ऑफ पॉलिटिक्स, फॉर्म्युलेशन ऑफ गव्हर्नमेंट अँड पॉलिटिकल ॲक्टिव्हिझम. आता जे काही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत, पॉलिटिकल प्रोसेस कशा प्रकारे चालते, त्याच्यामध्ये इलेक्शन मतदान असेल त्यासाठी वेगवेगळ्या पार्टींसाठी, त्याचबरोबर त्यांचं असणारे फॉर्म्युलेशन होण्यासाठी लागणारा कालावधी असेल, वेळ असेल, त्याचबरोबर त्यांचं पॉलिटिकल समावेश याच्यामध्ये केला जातो. इन्व्हेन्शन ऑफ पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स, बिझनेस अँड इंडस्ट्री. आता पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन जे राजकीय जे सत्ताधारी असतात त्यांचं काही वेळेला इंटरव्हेन्शन असतं, ते काही बिझनेसमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये हस्तक्षेप करत असतात. तर तो हस्तक्षेप किती आहे, कमी असेल तर काही परिणाम होत नाही, जास्त पण जास्त असेल तर मग मात्र बिझनेसवरती परिणाम होतो. स्ट्रेंथ अँड ॲक्टिव्हिझम ऑफ अपोजिशन पार्टीज. जी काही विरुद्ध पार्टी त्यांचा स्ट्रेंथ किती आहे किंवा ते ॲक्टिव्ह किती आहेत त्याचा सुद्धा परिणाम होतो. पॉलिटिकल अवेनिंग अमंग पीपल अँड अवेअरनेस अबाउट देअर राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. राजकीय गोष्टी किती आहेत माहिती किंवा त्याची जाणीव किती आहे, सामान्य लोकांना असेल त्यांचे हक्क त्यांच्या संदर्भातली जाणीव किती प्रमाणामध्ये आहे याचा सुद्धा समावेश आपल्या बिझनेसमध्ये म्हणजे होतो. क्वालिटी ऑफ पॉलिटिकल लिडरशिप. जी काही लिडरशिप आहे किंवा जे काही राजकीय सत्ता आहे त्यांची क्वालिटी किंवा त्यांचा दर्जा कशा प्रकारचा आहे याचा सुद्धा समावेश याच्यामध्ये. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर आपण बाकीचे राहिलेले पॉईंट्स बघूया.